नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. बांधवांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराडला गोत्यात आणणारा सर्वात मोठा पुरावा समोर. काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. बांधवांनो, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड उर्फ आकाचा पाय दिवसेंदिवस आता खोलात जाताना दिसत आहे. या हत्या प्रकरणात CIDने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केलेत. या आरोपपत्रामध्ये तपशील आता हळूहळू समोर येत आहे. वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी आतापर्यंत त्याच्या बचावासाठी कराड यांनी कोणाकोणाही थेट खंडणी न मागितल्याचे सांगितले जात होते. कोणत्याही व्यक्तीने वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितली अशी तक्रार केलेली नाही, असा युक्तिवाद वाल्मिक कराड याच्या वकिलांनी केला होता. मात्र त्यांचा हा सगळा युक्तिवाद आता केराच्या टोपलीत गेला आहे. कारण वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीकडून मागण्यात आलेली 2 कोटी रुपयांची खंडणी याचा थेट संबंध दाखवून देणारा महत्त्वाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये या व्हिडिओचा देखील उल्लेख आहे. सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुदर्शन घुले खंडणी मागतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला होता. या व्हिडिओतील संवाद आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगत आहे की 100 लोक सांभाळण्याऐवजी 1 कराड सांभाळा, तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरू होऊन जाईल. गेल्या वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती. माझ्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली. ही गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली आहे. ते तुमच्यावर संतापले आहेत. त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा, अन्यथा तुमचे कामं बंद केली जातील, अशी धमकी सुदर्शन घुले याने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. यावरून खंडणी प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचं दिसत आहे. कोर्टात हा पुरावा वाल्मिक कराडसाठी मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. तुमचे आणि अण्णाचे बोलणे झाले होते का? तुम्ही तसं का करताय? विनाकारण अडचणी वाढतील. मी इथे एकच कारणामुळे आलो आहे. अण्णाचा फोन आला, काम बंद करा. पाठीमागे मी काम बंद केले होते. त्यावेळी माझ्यावर तुम्ही एक NC दाखल केली होती. त्यामुळे अण्णाच्या मनात गैरसमज झाला होता. तुमचे 4-5 ठिकाणी काम चालू आहेत याची माहिती मी घेतली आहे. तुमचे कुठे कुठे काम चालू आहे याची अण्णांना डायरेक्ट माहिती मिळते. मागच्या वेळी काम बंद केले त्यावेळी सबस्टेशनचे काम चालू होते. त्यावेळी मला फोन करून अण्णांनी सबस्टेशनचं काम कसं चालू आहे याबाबत विचारले. तुमच्या 1-1 मिनिटाचे रिपोर्टिंग वाल्मिक अण्णा यांच्याकडे असते. अण्णांनी जी डिमांड ठेवली आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कशी करता येईल याकडे लक्ष द्या. तुम्हाला इथं काम चालू ठेवायचं असेल तर कुणालाही विरोध करा, पण फक्त अण्णाला विरोध करू नका. आज संध्याकाळनंतर तुमचे सर्व काम बंद करा. आज अण्णा केज येथे तहसीलला येणार आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या व त्यांच्याशी बोला, म्हणजे तुम्हाला काम बंद करायची गरज पडणार नाही. तुम्ही इथे दीर्घकाळ काम चालणार आहे. तुम्ही अण्णाचे डिमांड पूर्ण केल्यानंतर तिथे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. तुम्हाला इथे 100 जण सांभाळण्यापेक्षा तिथं एकच जागेवर सेटलमेंट राहू द्या. त्यानंतर तुम्हाला कुठंच काही करायची गरज पडणार नाही, असे सुदर्शन घुले या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. बांधवांनो, या व्हिडिओच्या पुराव्यानुसार वाल्मिक अण्णा कराडला फाशीची शिक्षा होईल का? आपल्याला काय वाटतं आहे? आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला भेटतील. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.